नमस्कार. आज आपण राजस्थानमधील सांस्कृतिक राजधानी जी आहे उदयपूर तिथे भेट देत आहोत आणि आजचं मेन आकर्षण आहे ते म्हणजे इथली प्रसिद्ध अशी राजस्थानी थाळी. आणि तुम्ही राजस्थानमध्ये आहात आणि राजस्थानी थाळी नाही खाल्ली तर मग काय उपयोग. चला तर मग बघूया आम्ही कोणती थाळी ऑर्डर केली. अर्थातच एक राजस्थानी थाळी ऑर्डर केली आहे. चला बघू. आणि अजून एक इथली छानशी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही थाळी शेअरसुद्धा करू शकता. अर्थातच शेअर जी आहे ती लिमिटेड आहे. आणि इथं आम्ही बघितलं सगळीकडे हे असे पापड आहेत ना बहुतेक कॉम्प्लिमेंटरी असतात. राजस्थानी थाळी आणि एक पंजाबी थाळी सांगली आहे. तर आधी आम्हाला आलेलं आहे सूप. कोणतं सूप आहे हे? टोमॅटो सूप. कसं आहे सूप? एक नंबर आरुष. हो आरुषनी एक नंबर म्हणजे बघा नक्की छान असेल बरं का आरुष. आणि ही आहे पंजाबी थाळी. पंजाबी थाळीमध्ये काय काय आहे बघू आपण. हे काय लस्सी ताक आहे ना. ताक आहे, डाळ आहे, ही मला वाटते पनीरची भाजी आहे का आरुषी. रसगुल्ल्याने आरुष चालू केला. हा रसगुल्ला आहे. त्यानंतर हे ताक आहे, हे गुलाबजामुन, डाळ आहे, ही काय नहीं कड़ी है, कड़ी, गट्टे की सब्जी, सलाद, चटनी है उसको, ये गुलाबजाम, आलू मटर है, गुलाबजाम है, आलू मटर है, आणि हे मखनी आहे, दाल मखनी, आणि पनीर आहे, आणि हे छोले. वा. आणि ह्याचा भात आहे, मसाले भात. विचारलं चपाती कुठली विचारलं. येणार आहे चपाती येते सगळी आहे. आणि ही राजस्थानी थाळी आहे. त्यामध्ये सेम सॅलड आहे, चटणी आहे, हे काय आहे डाळ आहे ना, डाळ आहे, पनीरची भाजी आहे, मटार आणि बटाटा मिक्स आहे, डाळीची आमटी आहे, हे दाल बाटी आहे. हे माहित नाही आम्हाला. ऑलमोस्ट पंजाबी काय फरक नाही आहे. दोन्हीमध्ये फरक हाच आहे की याच्यामध्ये दाल बाटी आहे फक्त आणि चुरमा आहे. याच्यामध्ये दाल बाटी चुरमा फक्त वेगळं आहे. दाल बाटी चुरमा छोले आणि तिकडं छोले आहेत मला वाटते. आणि ही काय, ही एक भाजी वेगळी आहे. ही भाजी कौन सी है? ये तो वो है खेड़ सांगरी. खेड़ सांगरी फेमस है ये. खेड़ सांगरी. हाँ. और ये गट्टे की सब्जी. गट्टा करी. हाँ. ये चूरमा है, ये बाटी है, ये दाल है, ये आलू की सब्जी एंड ये पनीर की है और ये करी है और ये चटनी है, सलाद. ठीक है. कशी कसं आहे साहेब दाल बाटी? लई तिखट होते, लई तिखट लई. दाल मखनी खाल्ली. दाल मखनी खाल्ली कशी आहे? ठीक आहे, चांगली आहे. आणि पनीरची भाजी. ही बटर रोटी दिली आहे, मिस्सी रोटी दिली आणि बाजरीची भाकरी दिली आहे. ठीक आहे सर. आणि दाल बाटी चुरमा खरंच जबरदस्त होता. अतिशय टेस्टी आणि यम्मी अशी राजस्थानी थाळी होती. याचा ॲड्रेस तुम्हाला देत आहे. जर गेलाच उदयपूरला तर नक्की जावा. आणि इथे फक्त थाळीच मिळते असं नाही तर यांच्या हॉटेलमध्ये इकडे ॲक्च्युली अकोमोडेशनची पण सोय आहे. आणि खरंच ही पण चांगली प्लेस वाटली आम्हाला. ॲक्च्युली आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहिलो होतो पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं राहू शकता आणि थाळीचा आनंदही घेऊ शकता. तर मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.